नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. न्याय मागितला तर घर पेटवलं. राहाता तालुक्यात आदिवासी भिल्ल समाजावर अन्यायाचा कळस. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील नादुर्खी खुर्द येथे आदिवासी भिल्ल समाजावर गंभीर अन्याय झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित आदिवासी कुटुंब गेल्या सुमारे 50 वर्षांपासून त्या ठिकाणी वास्तव्यास असून 1965 पासून त्या जमिनीवर त्यांचा कब्जा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जमिनीच्या वादावरून कोर्टात केस दाखल करू नये यासाठी संबंधित कुटुंबाचे राहते घर जाळून टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर कोर्टात केस दाखल केल्यानंतर सुरू असलेले छपराचे काम देखील जबरदस्तीने पाडण्यात आले. कोणतीही शासकीय अतिक्रमण नोटीस न देता जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. तसेच आदिवासी भिल्ल समाजाच्या इनाम जमिनीवरील 7-12 उतार्यातील कुळ हक्कधारक दादा बाळा पवार यांचे नाव हेतुपुरस्सर कमी करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी राहता तहसीलदार यांना वारंवार अर्ज करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सर्व अन्यायाविरोधात संतप्त आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी राहता तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित आदिवासी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा KNH न्यूज 24. संतोष विठ्ठल पवार, राहणार नांदुर्खी खुर्द, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. तर नांदुर्खी खुर्द येथे गट नंबर 230 हा गेल्या 79 पासून आदिवासी समाजाचा आहे व 79 सालापासून तर आजपर्यंत तो आदिवासी समाज दादा बाळा पवार व विठ्ठल दादा पवार व आज ती जमीन विकसत आहे. परंतु काही गावगुंडांनी तिथे येऊन कब्जा आमची कोपी राहते घर जाळण्याचा प्रयत्न केला व शिर्डीवरून पोरं आणून माझ्या आईवडिलांना मारायचा धाक केला व माझ्या भावासंग मारहाण करून त्याचे मोबाईल वगैरे हिसकून घेण्यात आले. त्यानंतर आमच्याकडे जे लाईव्ह पुरावे जे काही कुळ कायदा शाखा हे तर 1969 साली शंकर भवानी वत्सलभाई सुरेबाई सिंगर आणि त्याच बाबूराव गोपाळावानी यांनी आमच्या आजोबाला सिंगरचे सर्टिफिकेट देखील देण्यात आलेले होते व आमचे 1979 साली चालू उतार्यावर नाव देखील आले होते. परंतु तलाठ्याच्या चुकीमुळे ते गाळ करण्यात आले. त्याचबरोबर आम्ही इथून पुढे भरपूर असे अर्ज केले परंतु तलाठ्याच्या हेतुपुरस्पर काही गोष्टीमुळे पैशाच्या अभावी अडचणीमुळे ते आमच्या नावे करण्यात नाही आले. तरी देखील शिर्डी पोलीस स्टेशन येथे आम्ही दलिताचा गुन्हा दाखल केला आहे. तरी तेथील आरोपी हे वारंवार येऊन तिथं आईवडिलांना धमक्या देत्या व राहते घर वारंवार पाडत आहे. आज देखील आम्ही इथं आमचं कब्जा सदरी घर बांधण्यासाठी आलेलो आहे. जर ते आज उद्या जर कोणी पाडत असेल तर शिर्डी पोलीस स्टेशनला दिलेल्या अर्जानुसार दखल घेण्यात यावी. तर तुमच्या ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत त्यांचं नाव काय ते त्यांनी म्हणते? ग्रामपंचायत सदस्य विजय अंबादास वाणी हे 2020 पासून रतन दादा पवार व रमेश बाळा पवार यांचे हेतुपुरस्परने ते आमची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. हे चुलते असून आम्ही 2020 साली राहता तहसील या ठिकाणी अर्ज पण दिलेले होते परंतु त्या अर्जाचा कोणताही तपशील निकाली आलेला नव्हता. परंतु आज राहता तहसील यांनी जर त्या अर्जाची जर हमी जर घेतली असती तर आज आमचे दलित व आमचा परिवार उघडकीस आला नसता. महाराष्ट्रामध्ये ते आदिवासी इनामी जमीन खरेदी विक्री होण्याचं ते कायदा बंद आहे. तर ते काच काय ते सदस्य तुमची जमीन घेतोय? तो सदस्य जमीन घेतोय परंतु त्यांचे चालू उतार्यावर आज रोजी नाव आहे म्हणून तो खरेदी विक्री करतोय. ठीक आहे.